एकदा हा चमचमीत लागणारा मसाले भात बनवून बघा. घरात ज्यांनाही आवडत नसेल ना ते सुद्धा परत म्हणतील कधी बनवणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर काय करायचं, बासमती स्वाद तांदूळ घ्यायचा, स्वच्छ धुवून 20 मिनिटे भिजत ठेवायचा. इकडे लगेचच कुकरमध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप टाकायचं. छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि वरून आलं लसूणची पेस्ट घालायची. छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायच्या 4 ते 5 उभ्या कापलेल्या मिरच्या, त्याच्यानंतर टोमॅटो, कांदा, हे त्यानंतर भरपूर असा बटाटा, कारण ना बटाट्याने खूप छान अशी खिचडीला टेस्ट येते. त्याच्यानंतर हे पण परतून घेतलं. मग वरून घातले वाटाणे आणि 4 ते 5 मिनिटं हे सगळं छान असं शिजू द्यायचं तेलामध्येच. आणि छान शिजल्यानंतर ना त्याच्यामध्ये घालायचे बेसिक मसाले, हळद, लाल तिखट, धना पावडर आणि वरून घालायचं अर्धा वाटी दही. कारण दह्याने ही जी काही खिचडी लागते ना, बास सांगायलाच नको, म्हणजे तुम्ही खाल्ल्यानंतरच तुम्हाला कळेल की काय लागते ते. छान परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत इथे 20 मिनिटं भिजून घेतलेला आपला तांदूळ. आणि 1 वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी पाणी घालायचं आणि ते 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि इकडे बघू शकता किती सुंदर अशी खिचडी रेडी झाली. ती म्हणजे शेजारच्यांनाही कळतं तुम्ही जर ही खिचडी बनवल्यानंतर की तुमच्या घरात काहीतरी चमचमीत बनतं. इतका टेस्टी झाला होता ना की बस. एकदा ही खिचडी नक्की ट्राय करून बघा आणि मला पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. फॉलो